बघा ही गौराया आणि आईसाहेबाचा देवारा कसा वाटला। नमस्कार मित्रांनो, तर मी आलो आज उजनीला आमच्या गुरुच्या घरी लक्ष्मी बघायला। तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आपण तुम्हाला लक्ष्म्या दाखवू। लक्ष्म्या म्हणजे गौराया, तुमच्याकडे गौराया म्हणते ती, आमच्या भागात लक्ष्म्या म्हणते ती, महालक्ष्म्या। तर तुम्हाला दाखवतो लक्ष्म्या। हे बघा, आपण स्टार्ट करू सुरुवात इथून स्वामी समर्थ महाराजापासून। इथं स्वामी समर्थ महाराज इथं आणि इकडं राशी मांडल्या त्या वाट्यात। हे बघा, इकडं गौराईची वटी भरलेली साडी चोळी, इकडं पण साडी चोळी वटी भरलेली आणि इथं इड मांडल्यात पानाचं, अष्टलक्ष्म्याचं विड आणि ही कलश नारळाला सजवले वाटते तरी का नारळ आहे असा। आणि इकडं समया, तुम्ही तर बघितलेल्या याच्यात पहिल्या मोठ्या समया ह्या। हे बघा, हे बघा इकडं खुर्चीवर बसवलेली लक्ष्मी ही। ह्याला कलर दिलेला आहे का ही? हे बघा खुर्चीवर बसवलेले। साडीची पद्धत बघून घ्या कशी बसवली ती, साडी कशी नेसावली ती। हे बघा साडी कशी नेसवली, नीट व्यवस्थित बघून घ्या साडी कशी भारी दिसते या। निर्या फिर्या एकदम, मिऱ्या का निर्या? निर्याच की मग मिऱ्या कोण कोण म्हणत। इकडे एक खुर्चीवर आणि इकडे दुसरी एक बसवलेली अजून। एकदम मुकोटा पण धावून आल्यासारखं दिसतं ते। आणि इकडे ह्या दोन बसवलेल्या अजून। हा नाही दिसतात का इथनं? 1.5 रुपयाचे मुकुट आहेत ते आमच्या आजीचे। किती? 1.5 रुपयाचे। होय हो, काही जुनं मुकोट आहे कधीच बघा, दिलंय त्याला जुनं मुकोट आहे ते, नुसतं किती भारी दिसते ते। कलर घेतलाय दागिनं आणि खाली खाली बघा साड्याले भारी नेसवलेले ते। एवढं जुनं मुकुट आहे, तसं मुकुट भेटतच नाही तर। 1.5 रुपयाचे मुकुट आहे। 1.5 रुपयाचं मुकुट आता किती पैसे लागतात त्याला? कलरला पैसे जाऊन गेले असते, कलरला गेले 2,500 लेन्स टाकाय बघा। अनोखा ही, ह्याला लेन्स टाकलेत का नाही? ह्याला लेन्स टाकलेत ना? नाही ते झरापीचे मुकुट। होय, ही छान दिसते, ही लेन्स टाकल्यासारखं दिसते लांबनं पण। तर इकडे एक गौराई उभा केलेले, इकडच्या साईडला एक आहे, हातात त्यांच्या कुंकवाचं करण दिलेलं इथं। हे बघा एकदम हुबेहूब मिऱ्या वगैरे, एकदम कोरीव अशा मुखवटा इथं निसत्या, पापण्या फेपण्या निसत्या, एकदम कोरीव चेहरा। आणि हे बघा हे दागिने हिला पण इथं भरपूरच। हे बघा हे निर्या करायला का आपल्याला काका असल्या आपल्या निर्या करायचं मी तर म्हणलं आल्याला काय म्हणलो काय निर्या केलं। आमच्या इकडचे तर बायांना तर म्हणते ह्या साड्या ह्याच्या इथे असं साड्या नाही त्या रेडीमेडच आहेत अशा म्हणतेला। आणि इथं गणपती बाप्पा इथं बघा, गणपती बाप्पा तर एकदम ते मोठं लट गणपती बाप्पा इथं लयच मोठा इथं गणपती बाप्पा। मंडळाचा गणपती असल्याने मोठा बघा की किती मोठा आहे। हे झालं गौराया आणि ही साईडचं डेकोरेशन आहे। हे बघा आणि इकडं फराळाचं सगळे आयटम आहे ते का इथं तुम्हाला दाखवतो एक एक। ही गुडीशेव आहे, इथं चिवडा आहे, हे खायला काय म्हणते ते काय माहिती,
हा खाजा. खाजा. इथं डाळीचं लाडू आहे, इथं काठी शेव आहे, इथं गुलाबजामुन आहे, भाकरवाड्या आहे त्या, इथं बिस्किट दिसते ती नानकेट बिस्किट, परत इथं सोनपापडी आहे, इथं रव्याचं मोदकासारखं लाडू आहे, इथं शंकरपाळी, करंजा. हे कसल्या वड्या त्या काय माहिती, काजू कतरी, बालुशाही, खारी टोस्ट, करंजा, जिलाबी, मैसूर पाक आणि अनारशी. सगळ्यात आवडता पदार्थ म्हणलं गौरायचा तर अनारशा. हे बघा असं ठेवण्याची पद्धत किती आहे बघा, घाण बसायचं नाही, माशा बसत नाही, त्या काय नाही, उचलून बी घ्यायला येत नाही, मामा म्हणते ते उचलून घ्या येत नाही. आणि इथं फळाची पाटी भरलेली अशी, हे डुप्लिकेट फळं नाही, ती ओरिजिनल आहे ती सगळी फळं. ही इकडे एक आहे खायासारखं, मला तर घ्यायचंच नाही का मामा, घ्यायलाच येत नाही काय. असं ही गौराईचं डेकोरेशन केलेलं आहे ह्यांनी बघा. आणि तुम्ही कुठनं बघितल्या गौराया, कुठल्या भागातनं बघितल्या, कशा आवडल्या, तुम्हाला साड्या नेसवण्याची पद्धत कशी वाटली, नक्की आम्हाला सांगा कमेंट करून. आणि बाजूलाच देवार आहे, ही दीपज्योती आहे त्या, हे बघा दीपज्योती, तिथं आईचं चरण आहे ते. लक्ष्मी आहे इथं, इथे एक दीपज्योती आहे, इथे येडेश्वरीची पितळी मूर्ती आहे, इथं काळेश्वरीची मूर्ती आहे, इथं अंबाबाईची मूर्ती आहे. ही कुठली देवी आहे हो? आता घेतली दुर्गा देवी नवरत्नासाठी. होय, लेन्स डोळे नवरात्रात कुठे बसवता? खाली. बघा हिला पण साडी कशी नेसवली आहे, साड्या ऍक्टिव्ह मध्ये नेसवली सगळ्याच. खरोखर डाग असल्याने दिसते ते. हे बघा साड्याच्या नेऱ्या फिऱ्या कशा त्या बघाय नसत्या. आणि ही आपली तुळजाभवानी. राहू द्या का लाईट हा चमकते बघा. ही तुळजाभवानी, हे तुळजाभवानीचं दागिनं आणि तिला नेसवलेली ही साडी. ही काळेश्वरीची मूर्ती आहे. हे बघा ही काळेश्वरीची मूर्ती, इथे येडामाईची, इथं लहान काळेश्वरीची मूर्ती आहे. इथं आई साहेबाचा जग, बारका जग कुठे येऊ त्या दिवशी आणलेला ते होता काय अर्चना त्याच्यात, ते त्यांना हितला होता का त्या? होय, ते त्यांची बायको म्हणतात की जग ठेवल्यापासून चांगलं व्हायला लागले आमचं, राहू द्या. मग त्यांना तिथंच ठेवला. हे बघा ही आई साहेबाची मूर्ती आहे, यल्लम्मा देवी, सौंदत्ती, कर्नाटक. कशी साडी नेसलेली बघा ही पण. दोरं घेतलं असतील, झालं असतील यांचं दोरं घेऊन. कधी सकाळीच. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो. तिकडे लक्ष्मी राहिल्या. हा आमचं गुरुच आहे ते. चला आम्ही चाललो. आणि आता तुमच्यात आहे का? इकडे आहे अजून गुरु कॅमेरा. हे बघा हे आमच्या आणि तुमच्या आहेत का लक्ष्मी? हो आहेत की घरी. होय राहते त्या. हे आमच्या आई साहेब आहे त्या, लक्ष्मी आहे त्या. चला खाली पप्पा आहे दाखवायचं तुम्हाला. आणि व्हिडिओ लक्ष्मी कशा वाटल्या आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.
किती आकाशानं बसवल्या त्या लक्ष्म्या. वर रूम आहे देवघर, त्या देवघरात बसवलेल्या आहे त्या. आणि मी आता खाली चाललोय जिना उतरून. इकडे देवी दाखवतो, इकडे महालक्ष्मी आहे. हे बघा इथं कोल्हापूरची देवी महालक्ष्मी आहे. इथं पण कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. इथं आईसाहेब महाकाली आहे त्या. असा देवार आहे. इथं पण गणपती बाप्पा. इथं पण वेगळा गणपती आहे काय श्री? आमच्या मंडळाचा आहे. हे वय. हा पोरगा बघा किती काळा काळा दिसतोय. श्री बाळ किती काळा काळा दिसतोय. हे बघा इथं आमचे पप्पा आहेत गुरुवर्य. आणि यांच्याच घरच्या लक्ष्मी आहेत त्या. आणि आटाच किती केलेला आहे. तर मी आज थांबण्याला नाव टाकतो गुरुवर्य विशालराजे उजनीकर यांच्या घरच्या गौराया कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. घेतलं की. आणि कोणी कोणी बघितल्या नक्की कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आम्हाला आनंद वाटेल रिस्पॉन्स दिला म्हणून. चालतंय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या वर्षी बघायला आवर्जून घरी या उजनीला. चला बाय.